क्षेत्ररक्षण शॉट फाईन लेग, शॉट स्क्वेअर लेग, मिड विकेटला क्षेत्ररक्षण, मिड ऑनला आपण एक क्षेत्ररक्षण पाहू शकता. अल्पेशला आपण मिड ऑनला पाहू शकता. ऑफ साईडला क्षेत्ररक्षण शॉट टर्मॅन, एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. बॅकवर्ड पॉइंट एक क्षेत्ररक्षण शॉट एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण. सामना सुरू होते. लगेच टाइम सेट केलेला आहे आमच्या गुणलेखकांनी. लगेच विनंती, पहिला चेंडू जसा रनअप. यस, सामना सुरू होतोय. बरोबर आपण म्हणतो 10:29 कैलास 4Gचा इशारा आलाय. कैलास 4G म्हटलं तर जरी रायगडचे असतील पण कल्याण डोंबिवली सातत्याने ते पंचांच्या भूमिकेत असतात, खेळाडूच्या भूमिकेत असतात. सामना सुरू होतोय. योगेश गोलंदाजी मार्कवर. ओ, पहिला चेंडू हवेमध्ये झेलची शक्यता होती यावेळेला. स्टिकर जवळ चेंडू लागला होता. ड्राईव्ह करायचा होता. चेंडू पडल्यानंतर थोडासा हाईट जास्ती घेतली. स्टिकर जवळ चेंडू लागला आणि एक धाव इथे कंप्लीट केली जाते. खातं उघडलं ते कणपोली संघाचं. सायकलला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला आदेश मते. एक जबरदस्त बॅटर आहे. दोघांमध्ये मॅच झाली सांगितलं मात्र संघाने की आम्ही मॅच जिंकली होती, पण आज मैदान वेगळे, दिवस वेगळा आहे. प्रथमतः आलेल्या सर्व मान्यवरांना, खेळाडूंना दत्त जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. योगेश पुण्याचा गोलंदाजी मार्कवर. मिडॉनला आपण अल्पेशला पाहू शकता. राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतोय. ओ, फटका चांगला स्टँड अँड डिलिव्हरच्या माध्यमातून पाठवून दिलाय. ओव्हर पिच मिळाला. सरळ चेंडूला पाठवून दिले. लॉंग ऑन सीमारच्या बाहेर षटकार. ₹500 कॅश प्राइज आहे. म्हात्रेपडाचा कोण पण गोलंदाज होऊन दे, प्रत्येक विकेट साठी 500. मंगेश दादा म्हात्रे. प्रत्येक विकेट साठी ₹500 पारितोषिक मंगेश म्हात्रे यांच्या माध्यमातून. चेंडू कधी हरला फुटला तर नवीन आहे. काय फटका होता, काय टायमिंग होता. ओव्हर पिच मिळाला. ताकद प्रचंड. आजकाल जे बॅट आहेत ना खूप चांगले, बॉटम खूप चांगलं आहे त्यांचा. षटकार येत आहेत. असं नाहीये की बाबूशा पहिल्या जुन्या चेंडूवरती षटकार, आता नवीन चेंडूवरती. राजेश आता थोडासा डीप मध्ये येतोय. योगेश वापसी करतो का पाहिजे. राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतोय. ओ, हा चेंडू हुक करायचा होता. झेलची शक्यता आहे. षटकार आला. दुसऱ्या चेंडूवरती प्रत्युत्तर दिलंय. बॅटर बाद. यश मिळालं योगेशला. पहिला गडी बाद होतोय कणपोली संघाचा. चेतन पाटील, आता दोन पाटील बंधूची जोडी मैदान आपण पाहू शकता. बळू पाटील सर, मंगेश दादा म्हात्रे, विकेट किपरचे कोठारी. त्यांच्याकडून बघा जेवढे विकेट आहे म्हात्रेपडा संघाचे कोण पण गोलंदाज होऊन दे, प्रत्येक विकेट साठी ₹500 कॅश प्राइज आहे. नाही, नक्कीच प्रत्येक विकेट साठी ₹500 पारितोषिक आपण पाहिले तर योगेश म्हात्रे यांच्या माध्यमातून. नाही, पडद्यालाच षटकार आहे, चौकार आहे ते सांगितले कैलास 4G. आणि कैलास 4Gला माहिती आहे की नियम फार कडक असतात, कारण सातत्याने कल्याण डोंबिवली पंचांच्या भूमिकेत असतात. नाही, सांगणं देखील गरजेचं आहे आपलं. काय जबरदस्त गोलंदाज. षटकार आल्यानंतर प्रत्युत्तर दिलं. बघा पुढच्या चेंडूवरती स्ट्रायकरला चेतन पाटीलला आपण पाहू शकता. नाही, बॅटर देखील लगेच जो नवीन पुढचा बॅटर असेल त्यांनी सज्ज राहायचं. योगेश, ओ, चांगला चेंडू. बॅकपटो गेले ते कट करायचा होता. वेग प्रचंड होता. वेगाने इम्प्रेस करतोय. बाबूच्या खेळपट्टी जर बघितली ना तर शेना आणि मातीने बनवली खेळपट्टी. सकाळच्या सत्रामध्ये गोलंदाजांना आपण तर सहाय्य करते. जबरदस्त खेळपट्टी बघायला बनवली आहे. त्यांना आपण धन्यवाद देऊ. त्यांचं नाव देखील आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. योगेश पुण्याचा गोलंदाजी मार्कवर टाकला. चेतन पाटील, ओ, चांगला चेंडू, पण वेग प्रचंड होता. दिशेवरती नियंत्रण नाहीये. पंच वाईडची खूण करतायत. आजच्या दिवसातील पहिला वाईड चेंडू. आपण पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकता. कैलास 4G मॅन फ्रॉम धानसर, सचिन कडू मॅन फ्रॉम रोहिंजन. 8 धावा दाखल करती. कणपोली संघ प्रथम बॅटिंग करतो. नाणेफेकी गमावल्यानंतर 6 षटकांची मॅच. योगेश म्हात्रे राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतोय. ओ, फटका चांगला यावेळेला. टक्कावा झालाय. पाठवलाय चेंडूला. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडू सीमारच्या बाहेर षटकार.
संगीत ऐकत आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदल केला तर एक्स्ट्रा कव्हरला आता 30 सर्कलच्या बाहेर आपण डीप मध्ये पाठवलं मिड ऑफला क्षेत्ररक्षण कमबॅक करतो का पाहायचंय योगेश तू चेतन. ओ हा चेंडू देखील वेग प्रचंड होता दिशेवरती नियंत्रण नाहीये दिशा खराब तर दशा खराब. अवांतर धावेने भर धावसंख्या धावफल कधी कानपुली संघ प्रथम बॅटिंग करतो एक बॅटर बाद 15 धावा. एक दमदार सुरुवात बघायला मिळाली कानपुली संघाच्या माध्यमातून. योगेश तू चेतन ओ पुन्हा एकदा पूल केलाय पूल अँड पॉवरफुल सक्सेसफुल चेंडू गेलाय सीमारच्या पार ब्युटिफुल षटकार. चेंडू चालला यावेळेला स्क्वेअर लेग सी मारच्या बार षटकार. थँक्यू डीजे. जगदीश पाटीलचा आवाज आपण पाहितला. आवाज इतका गोड आहे ना बाबूशा आवाज ऐकला तरी डायबिटीज होऊ शकते इतका जबरदस्त आवाज. धावसंख्या 10 फलकर आपण पाहू शकता 27 धावा. रोहित जबरदस्त बॅटिंग करतोय. राजेशचं स्वागत केलं. राजेश गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय धनसरगाव एंड कडून. हा चेंडू हुक केलाय टायमिंग चांगलं झालंय पंचांचा इशारा काय तो पाहायचा यावेळेला. वन बाउंड चेंडू सी मारशा पार लॉंग लेट सी मारशा गाठले चेंडूने. खराब गोलंदाजी बघायला मिळेल की अशा प्रकारची गोलंदाजी केली पॉवर प्ले मध्ये तर त्याच्यावरती मार पडेल आणि धावा येतील आणि धावा झाल्या धावफल कधी कानपुली संघ एक बॅटर बाद 31 धावा. जबरदस्त लाजवाब सुरुवात. रोहित पाटील काय बॅटिंग करतोय. सलामीला आलाय आदेश बाद झाल्यानंतर चेतननी देखील त्याला खूप चांगली साथ दिली. दोघांमध्ये तर भागीदारी होत चालली. 31 धावा धावफल कधी लागल्यात 6 षटकांची मॅच. राजेश ओ पुन्हा एकदा पूल केलाय काय पोझिशन मध्ये आले पाठवून दिलाय चेंडूला डीप स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून सीमारेषा पार षटकार. थँक्यू डीसे. जणू काय रोहितला चेंडू नाही फुटबॉल दिसतोय काय बॅटिंग करतोय जबाब बॅटिंग करतोय प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतोय. आज बघितलं तर दत्त जयंती आणि त्या दत्त जयंतीच्या दिवशी खूप चांगली बॅटिंग केली जाते. राजेशवरती हल्ला चढवला जातोय. राजेश इथून वापसी करतोय का पाहायचं आता. राजेश पुण्याचा गोलंदाजी मार्कवर एंड बदललाय.
चेंडू वेल्लेप केलाय, पंच वाईडची खूण करताय. सचिन कडू मॅन फ्रॉम रोहिंजन. काय वेल्लेप केला बघा ना रोहितने, जबरदस्त शैली आहे वेल्लेप करायची. प्रत्येक खेळाडूची एक आपली वेगळी शैली आहे, वेगळी स्टाईल आहे. धावसंख्या 10 फॉल करते. एक बॅटर बाद, प्रथम 38 धावा. ओ पुन्हा एकदा टायमिंग चांगला झालाय. ओव्हर पिच मिळालाय, खूप लांब, खूप उंच, मिड विकेट सीमारच्या पार. षटकार. जीवदानीला नाही, पण इथं रोहित मात्र जबरदस्त बॅटिंग करतोय, षटकारांची भाषा बोलतोय राजेश. ओ पुन्हा एकदा हुक करायचा होता. चेंडू हवेमध्ये यावेळेला बॅटर बाद होतोय, पण खूप चांगली खेळी केली यावेळेला रोहितने धावा केल्या बाद होण्यापूर्वी. तब्बल आमचे गुणलेखक आम्हाला सांगतायत 6 चेंडू 23 धावांची खेळी केली आणि तर दुसरा गडी बाद होतो कानपोली संघाचा 44 धावसंख्येवरती. थँक्यू डीजे. प्रीतम आला आहे. नाही, प्रीतम हे नाव आमच्या देखील भरपूर परिचयाचं आहे. प्रीतम बघितलं तर एक प्रीतम आहे तो घोट संघामध्ये जबरदस्त बॅटिंग करतो तो देखील. आता प्रीतम पाटील, छोटा कच्चा खेळाडू. प्रीतम आणि चेतनी जोडी मैदानावर. राजेशला यश मिळाला, इथून कमबॅक होतं का पाहायचंय. जय भोले. आपण तर म्हात्रेपाडा संघाचं कमबॅक करणं फार गरजेचं आता. राजेश तो प्रीतम. ओ हुक पूल केला यावेळेला. टायमिंग काय जबरदस्त. बाबूच्या थोडासा शॉर्टअप लेंथचा चेंडू पोझिशन मध्ये आले आणि पाठवून दिला चेंडूला स्क्वेअर लेग सीमारच्या पार. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. 2 बॅटर बाद, 2 षटकाच्या समांतर 50 धावा. कानपोली संघ जबरदस्त बॅटिंग करतोय मैदानावर. थँक्यू डीजे. कालच्या दिवसात 46 होते, आज 50 झाले. या षटकात 29 आल्या. काय जबरदस्त बॅटिंग करतोय कानपोली संघाचे. मला वाटतं बॅटर सर्व आक्रमक बॅटिंग करतात. येईल त्या बॅटरने ठरवलंय मैदानात जायचं, ताबडतोब फलंदाजी करायची, कमी चेंडूमध्ये जास्त धावा करा. 2 षटकामध्ये 50 धावा म्हणजे मोठं लक्ष राहणार आहे. पण इथूनही वापसी करू शकतो. योगेश सारखा गोलंदाज आहे. आता पॉवर प्लेमध्ये काय घडलं हे महत्त्वाचं नाही, आता घडवायचं आहे त्याला. तर हा एक असा खेळाडू आहे ना की मैदानावर काहीही करू शकतोय. एक अष्टपैलू खेळाडू आहे. जे बोले म्हात्रेपाडा संघाचा. बदलापूरच्या विभागात देखील बाईक मिळाली, कार देखील मिळाली या खेळाडूला. एक जबरदस्त खेळाडू आहे आणि विदेशी दौरा देखील करून आलेला आहे. गुणवत्ता ठासून भरलेली आहे खेळाडूकडे, पण आज गुणवत्तेला न्याय द्यावा लागणार आहे. कारण इतर खेळाडूंची देखील त्याला साथ लाभणं फार गरजेचं आहे. 2 षटकात 50 धावा झाल्या म्हणजे बाबूशाह येणाऱ्या 4 षटकामध्ये तेवढ्याच धावा होतील असं नाही आहे. वापसी होऊ शकते. क्रिकेट आहे, अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. सचिन कडू बघा, थोडंसं फिटनेसकडे लक्ष द्या सचिन कडू यावर्षी. नाही, कैलास पोरजी बघा, शरीर कधीच वाढू देत नाहीये, फिटनेसकडे भरपूर लक्ष देतं. शरीर संपदा ही फार मोठी संपदा आहे तुमच्याकडे. योगेश आलाय गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला. चेतनला आपण पाहू शकता कोठारी गाव एंड कडून. ओ चांगला चेंडू, वेगवान चेंडू, बॅकपटो गेले, कट करायचा होता. अतिशय सुरेख गोलंदाजी, सुरुवात चांगली गेली यावेळेला योगेशच्या माध्यमातून. जरी 50 धावा झाल्या आहेत, त्याला माहिती आहे 2 षटकात काय घडलं महत्वाचं नाही, आता करायचंय. चांगली सुरुवात. पहिला चेंडू खूप चांगला फेकलाय. 6 षटकांची मॅच आहे. योगेश राईट आर्म ऊर्ध्वकडनं मार्ग शकला. चेतन ओ चांगला चेंडू होता, यावेळेला फ्लिक करायचा होता. अपील केलं जातंय. कदाचित बॅट ग्राउंडिंग झाली असावी. पंच पाहायचं आता काय निर्णय देत आहेत बघा. पंच आता कदाचित बातचीत करतायत का बॅट कट आहे, बॅट ग्राउंडिंग झाली आहे. अपील तर फार स्ट्रॉंग केलं. योगेश अपील करतायत, सर्व खेळाडू अपील करतायत. बघायचंय की बॅटला चेंडू लागलाय की बॅट ग्राउंडिंग झाली, त्याचा आवाज आलाय. एज लागून चेंडू खाली पडलाय.
नाही विशाल बघा किती वेगाने धावत आले. नाही जबाबदारी आहे ना. बाबूशा विशाल मात्रेची स्टाईल वेगळी आहे मला वाटतं खुटारी गावात सर्वात. क्या बात आहे, क्या बात आहे. अभिनंदन विशाल तुमचं. तुम्हाला देखील पुत्ररत्न प्राप्त झालं त्याबद्दल खूप खूप अभिनंदन. त्या मुलाने खूप उंच नाव करावं अशी आम्ही देवाकडे प्रार्थना करतो. जाऊया मैदानाच्या दिशेने. कैलास 4G बघा काहीतरी सूचना करतायत. योगेश चेतन ओ यष्ट्या उद्ध्वस्त. मगाशीच म्हणाल की योगेश असा खेळाडू आहे ना की कमबॅक करणं जाणतोय. 2 षटकात जरी 50 धावा दिलेत. आता मला गोलंदाजी करायची आणि इथून मला माझ्या संघाला विकेट मिळून द्यायचंय. बॅटर बाद होतोय. अजून एक यश मिळतंय. थँक्यू डीजे. चला कालुंद्रे संघाचे संघनायक पलसपे संघाचे संघनायक आमच्या मुख्य व्यासपीठावरून थांबायचं कारण इनिंग ब्रेकमध्ये टॉस केलं जाणार आहे. जो संघनायक येणार नाहीये टॉससाठी तर जो संघ विपक्ष संघाचा जो संघनायक आला असेल त्या संघाला टॉस विन दिलं जाणार आहे आणि दोन्ही संघनायक जर नसतील तर 1 षटक कमी केलं जाईल. नवीन बॅटर येतो यावेळेला आपण पाहू शकता. करण पाटील आलाय. विनायकला देखील आपण पाहू शकता. मला वाटतं त्यांच्या चिरंजीवाला ते मॉर्निंग वॉक करून करत आहेत आणि करणं गरजेचं आहे. अजूनही भावेश अजय येणं बाकी आहे. येतील संध्याकाळच्या सत्रामध्ये. ओ फटका चांगला यावेळेला खेचलाय चेंडूला. मिनिस्टमवर चेंडू आहे पाठवून दिलाय सरळ चेंडूला सीमारशा पार षटकार. बॅटर प्रत्येक जण तो षटकारानेच खाता उघडतायत. 5ही बॅटरने षटकाराने म्हणजे त्यांचा विश्वास आहे की षटकार चौकाराने आक्रमक बॅटिंग करायची. बॉल द्यायचंय. धमाका बाबूशा केला आहे पण अजून विपक्ष संघाची देखील बॅटिंग बाकी आहे ना. एकच संघाची आपण जमेची बाजू धरू शकत नाहीये. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतंय. आता काल 358 केल्या असं वाटलं होतं की भारतीय संघ जिंकेल पण नाही. गोलंदाजी चांगली नव्हती असं बाबूशाचं म्हणणं आहे. क्रिकेट आहे ना काही होऊ शकतंय. कालचा विनर आज पराभूत देखील होऊ शकतोय. 56 धावा. योगेश पुणे गोलंदाजी मार्कवर 30रं षटक घेऊन आलाय. वैयक्तिक 2रं राटाम ओर दकडे मारा करतोय. स्ट्राईकला फिरतो. आज चेंडू वेगवान होता यावेळेला. करणला काही समजलं नाही. चेंडू सरळ इष्टेकडे निघून जातोय. प्रचंड वेगाने गोलंदाजी केली ते योगेशच्या मध्ये षटकार आला पण त्यानंतर पुढच्या चेंडूवर कमबॅक खूप चांगल्या प्रकारे केलंय. 8 षटकार लागल्यात आतापर्यंत. षटकाराची भाषा बोलले जाते. हा फटका चांगला यावेळेला मिड ऑफ वरून चेंडू चालला लॉंग ऑफला. एकच धामिट आहे. धावसंख्या धाव फलकाती 57. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 19च्या सरासरी धावा कुठल्या आहेत 57. कानपोली संघ प्रथम बॅटिंग करतोय. चला ड्रिंक्स बेकर मैदानात जायचं. जो 12वा खेळाडू त्यांनीच मैदानात आहे. चला कालुंद्रे संघाचे संघनायक पलसपे संघाचे संघनायक पुन्हा एकदा विनंती करतोय तर जो संघनायक उशिरा येईल त्या संघनायकाला आपण तर विपक्ष संघाचा जो संघनायक पुढे आला असेल त्याला मात्र टॉस विन दिलं जाणार आहे. खरं ही खुटारीची स्पर्धा आहे. नामांकित स्पर्धा आहे. याच्यामध्ये नियमावली फार कठोर असते. धावसंख्या धाव फलकात त्यामुळे पाहू शकता. पहिल्या षटकात धावा आल्या तब्बल 21. दुसऱ्या 29. तिसऱ्या षटकात खूप चांगलं कमबॅक केलंय. 7 धावा आल्या. एक षटकार देखील आलं पण कमबॅक जबरदस्त राहिलंय. वापसी केली आहे योगेशने. कारण 57 धावा झाल्यात. अजूनही आपण तर 18 चेंडूचा खेळ बाकी आहे पण 18 चेंडूमध्ये जर विचार केला तर योगेशची आपण इथं 2 षटकं संपल्या. राजेशने एक षटक टाकलाय. अल्पेश इथं का पाहिजे गोलंदाजीला तर तो देखील एक अष्टपैलू खेळाडू आहे. पश्चात म्हात्रेपाडा संघ कशा प्रकारे इथून गोलंदाजी करतोय कशा प्रकारे रणनीती आखतोय. कारण का 3 षटकामध्ये जबरदस्त धावसंख्या उभारली. 19च्या सरासरी 57 धावा केल्या. पुन्हा एकदा विनंती करतोय कालुंद्रे संघाचे संघनायक पलसपी संघाचे संघनायक टॉससाठी यायचंय. ड्रिंक्स स्पीकर देखील बघा कानपोली संघाचे किती आरामात धावतायत. जणू काय ॲक्शन रिप्ले दाखवत आहेत ते. गणेश म्हात्रे क्या बात आहे. अथर्व 94 93 टी शर्टवर त्यांचा क्रमांक आहे. माझी सरपंच देखील आहेत भोलानाथ शेठ पाटील बोलप यांच्या माध्यमातून
कानपोलीचे पॅकर्स आहेत त्यांचं देखील करूया हार्दिक स्वागत. गोलंदाजी मार्कवर कोण येतो पाहिजे आता? सौरभ म्हात्रे येतोय, यंगस्टर आहे. सौरभ गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहू शकता वेळेला करण पाटीलला आपण पाहू शकता. 57 धावा झाल्यात, 18 अजूनही चेंडू बाकी आहेत. क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता ऑफ साईडला शॉट थर्ड मॅन, एक क्षेत्ररक्षण गलीमध्ये आपण पाहू शकता. मिड ऑफ लाईक क्षेत्ररक्षण, एक्स्ट्रा कव्हर लाईक क्षेत्ररक्षण डीप मध्ये तैनात आहे. एक लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण, ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग, स्क्वेअर लेग, लॉंग ऑन, मिड विकेट. नाही, विनर मॅच होणार आहे, सूचना आम्ही करतोय. हा चेंडू हवेमध्ये झेलची शक्यता आहे, स्वतः गोलंदाज जातोय. आणि सौरभने काय केलं या वेळेला आपण तर दुसऱ्या तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल ड्रॉप होतोय. नीतीला ते मान्य नव्हतं, अंदाज चुकला, नजर हटी तर दुर्घटना घटी. धावसंख्या धावफलकर आपण पाहू शकता यावेळेला 58 धावा. स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला प्रीतमला आपण पाहू शकता. करण लाईक जीवदान मिळाला. जीवदान क्रिकेटमध्ये फार मागात पडतात. 58 धावा. चला पलसपे संघाचे संघनायक, कालुंद्रे संघाचे संघनायक टॉससाठी यायचंय सौरभ. हा चेंडू पूल केला यावेळेला, खाली क्षेत्र निवडलाय, क्षेत्ररक्षक आल्यात यावेळेला डीप मधनं. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं, मिड विकेटवरनं आल्या, चेंडूला थांबवलंय. 2 धावा मिळतात इथे. राजेशचं कौतुक करेल, खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. धावसंख्या धाव फलकर आपण पाहू शकता 60. नाही, आता थोडंसं चार्जअप झालाय म्हात्रेपाडा संघ. जय भोले म्हात्रेपाडा संघ वापसी करतोय बघा. मच्छिंद्र काहीतरी बातचीत करतोय यावेळेला, करणं गरजेचं आहे. कारण का यष्टी रक्षक आणि गोलंदाजामध्ये एक चांगलं नातं असणं फार गरजेचं आहे, समजावणं फार गरजेचं असतं. त्याला माहिती आहे पायचीत जर असतो, कधी आपण तो चेंडू कुठे पडलाय, त्यामुळे प्लम आहे की नाही आहे ते त्याला जाणलं जातं. सौरभ पुणे त्या गोलंदाजी मार्कवर शकलं. प्रीतम एज आहे, झेलची शक्यता, बॅटर बाद. शॉर्ट पॉइंटिंगला खूप चांगला झेल घेतलाय. थँक्यू. नवीन बॅटर येतोय निखिल पाटील, जरा लवकर यायचंय. खरं बाबूश आपण या सूचना का करतो? कारण संध्याकाळी वेळ फार महत्त्वाचा असतो, एक एक मिनिट कृष्णा सर फार महत्त्वाचा असतो. त्यामुळे तुम्ही सकाळी जो वेळ वाचवाल ना तो फार महत्त्वाचा असतो. नवीन बॅटर आलाय आपण पाहू शकता यावेळेला निखिल पाटील. कानपोलीमध्ये वाटतं पाटील बंधू भरपूर आहेत, सर्वच पाटील आहेत. आणि आमच्या ठाणे जिल्ह्यातील एकमेव गाव आहे संदप गाव, एकही जण वेगळ्या नावाचं नाही, पाटील बंधू, फक्त पाटील बंधू. आणि म्हात्रेपाडा संघामध्ये सर्व म्हात्रे, क्या बात आहे. असू दे, सर्व गुण्या गोविंदांनी राहा. सौरभ तो निखिल. हो, चांगला चेंडू यावेळेला, फुल इंडिलोचा चेंडू खोदून काढला यावेळेला, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. किरण येतोय, स्वतः क्षेत्ररक्षण करतो यावेळेला त्या सर्कलमधनं. 61 धावा, जबरदस्त कमबॅक बघायला मिळेल. सौरभचं कौतुक करेल, यंगस्टर आहे, कोणत्याही प्रकारची भीती बाळगल्याने संघनायकाने त्याच्यावरती विश्वासा लायक गोलंदाजी करतोय. सायकेलला बॅटर आपण पाहू शकता बेला, करणला आपण पाहू शकता. सौरभ राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय, फटका चांगला यावेळेला खेचलाय, लॉंग ऑन सीमारच्या बाहेर, षटकार. खूप चांगली गोलंदाजी केली होती, पण हा चेंडू ना आपण पहिले थोडंसं समोर टाकला, पुढे टाकला, म्हणजे ओव्हरपीच टाकला आणि त्याच्यावरती प्रहार केला आपण पहिले. तर यावेळेला चांगली बॅटिंग बघायला मिळेल करणच्या माध्यमातून. सौरभ पुन्हा एकदा कमबॅक करतो का पाहायचं. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय, टाकला करण. हा चेंडू ऑन साईडला टर्न केलाय, पाठवलाय चेंडूला फाईन लेग सीमारच्या बाहेर, चौकार. थँक्यू डीजे. 4 षटकाच्या समाप्तीवर धावसंख्या 10 फलकरती. कानपोली संघ प्रथम बॅटिंग करताना 17.75च्या सरासरीने आपण 71 धावा केल्यात. तर अधिक गोलंदाजी चांगली आहे, पण नंतरच्या 2 चेंडूमध्ये ना तब्बल त्याने 10 धावा दिले सौरभने.
यंगस्टर आहे, जसा जसा खेळ येईल तसा तसा अनुभव येईल. चला पलसपे आणि आपण तर कालुंद्री संघाच्या संघांना एक टॉस. चला एकत्र येऊ नका. जय भोले म्हात्रेपाडा संघ बघा टाइम सेट केलेला आहे. जर तुमचा टाइम आपण इथं 25 मिनिटात तुमची 5 षटकं फेकली गेली नाहीये तर एक खेळाडू 30 सर्कलमध्ये एक्स्ट्रा येईल. सचिन कडू बघा एक जबरदस्त क्रिकेटर आहेत, सातत्याने आमच्या कल्याण डोंबोलीत ते देखील पंचगिरी करत असतात. कैलास पोरजे असतील, प्रचंड प्रेम दिलाय त्याला ठाणे जिल्ह्यातील खेळाडूंनी, प्रेक्षक असतील, खेळाडू असतील आणि कैलास पोरजी कोचिंग देखील सातत्याने करत असतात बाईंना. 71 धावा धाफल कधी लागल्यात. फास्ट खेळायचे जरा. पश्चात गोलंदाजी मार्कवर कोण येतोय? जय बोले म्हात्रेपाडा संघाच्या भावेश आलाय. भावेश म्हात्रे याच गावचाच एक भावेश आहे. जेव्हा मला सातत्याने जेव्हा जेव्हा खुटारीची स्पर्धा डिक्लेअर होते, तारीख डिक्लेअर होते, आम्हाला फोन करतो. कृष्णाने देखील आम्हाला फोन केला पण त्या तारखेला आम्ही अवेलेबल नव्हतो. त्यामुळे कृष्णा तुमची प्रथमतः आम्ही माफी मागतो. भावेश म्हात्रे जर आपण ऑनलाईन मॅच पाहत असतं तर तुमचं देखील करूया. आम्ही शाब्दिक सुनाने हार्दिक स्वागत करतोय. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहे. आत्ताच पदयात्रा देखील करून आल्यात. भावेश गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक केला. बॅटर आपण पाहू शकता यावेळेला निखिल. लाईन पावी लागणारे पंच दंडित करतात यावेळेला कैलास पोरजी. मॅन फ्रॉम धान सर, धावसंख्या 72. एक कुठेतरी आता लाईन आणि लेंथवरती ना आपण पहिले तर पकडून टाकायला लागणारे चेंडू. कारण धावा आता जास्त झाल्यात. 7 षटकांची मॅच आहे. 4थं षटक आपण पहिले तर इथून आता 4थं षटक प्रगती, 5वं षटक प्रगतीपथावर 4थं झालंय. हा चेंडू यावेळेला बॅट अँड पॅड मधनं काढलाय. टायमिंग बेमिसाल. चेंडू गेला यावेळेला वाईड इश लॉंग गॉन सीमारच्या बार. षटकार. थँक्यू डिझ. पाहणी करतायत काहीतरी, विचारपूस चालली आहे, त्यांची काहीतरी चर्चा चालू आहे. नाही भरारी पथक आहे का? क्या बात आहे. असू दे, लहान पोलं फ्युचर आहेत पुढच्या यायचं. अरे मोबाईल पाहण्यापेक्षा क्रिकेट पाहिलेलं चांगलं. भावेश हा चेंडू पूल केला या वेळेला. चेंडू चाललाय स्क्वेअर लेगला. डीप मधनं क्षेत्ररक्षक आलाय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण. अक्षय म्हात्रेचं कौतुक करेल. काय वेगाने आला बघा ना, चित्यापेक्षा जास्त वेगाने तो चेंडूवरती आला आणि एकच धाव मिळते. धावसंख्या धाव फलकाधी कानपुरी संघ प्रथम बॅटिंग करतात. 79 धावा. स्ट्रायकेरला बॅटर आपण पाहू शकता या वेळेला करणला आपण पाहू शकता. करणने देखील चांगली बॅटिंग केली. करण आणि निखिली जोडी. 7 चेंडूमध्ये 18 धावा कुठल्या. ओ पुन्हा एकदा पाठवलाय चेंडूला. सरळ चेंडू चाललाय सीमारेषा पार. षटकार. करणचा 3रा षटकार आलाय. काय जबरदस्त बॅटिंग. 85 धावा म्हणजे शेकड्या पार होईल का पाहायचं आता. म्हात्रेपाडा संघ ज्यासाठी जाणला ती गोलंदाजी आज होत नाही. योगेश व्यतिरिक्त भावेशने देखील मी कौतुक करेल त्याचं, कारण का त्याच्या आधी सौरभने चांगली गोलंदाजी केली पण भावेशला इथून मात्र कुठेतरी चांगली गोलंदाजी करणं फार गरजेचं आहे. खरं जर तुम्ही ओव्हरपीच शॉर्ट ऑफ लाईनची गोलंदाजी कराल तर त्याच्यावरती प्रहार केला जाईल. कदाचित यष्टीरक्षकाने येऊन बातचीत करणं तितकंच गरजेचं आहे. अल्पेश आहेत यष्टीरक्षकाच्या भूमिकेत, तेच काहीतरी बातचीत करत असतील कदाचित. अशी गोलंदाजी नकोय. कारण षटकार आला म्हणजे 6 धावा वाढतात, गोलंदाजा दबाव पडतो. भावेश हा चेंडू कुठल्याच पण टेकअप झाला. अशा प्रकारची गोलंदाजी करणं फार गरजेचं आहे. ही गोलंदाजी फार चांगली. वेग प्रचंड होता. खांद्याचा वापर खूप चांगला केला. 85 धावा आहेत. 22 गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला करणला आपण पाहू शकता. हा चेंडू पुन्हा एकदा कुठल्याच पण टेकअप झालाय. पंच दंडित करतात यावेळेला. पंच वाईड चिखून करत आहेत. बघा 3ऱ्या पंचांची मदत घेतल्या नाही. चला 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 लवकर जरा मॅनेजमेंट कमिटी या लवकर. नाही ना अजून 1 ओव्हर बाकी. 5वी ओव्हर चालू आहे. वेळ भरपूर जातोय. कदाचित आता खेळाडूंनी रिव्ह्यू मागितलाय, पंचांना सांगितलंय, विनंती केली आहे की चेक करा. पंच्याऐंशी धावा आहेत. नाही दिलंय पंचांनी, वाईट दिलाय. बघा जरा लवकर चेक करा. वाईड आहे.
धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला 1 ने पुढे सरते धावसंख्या धावफल कधी 86 धावा. भावेशने 2 चेंडू मित्र म्हणे चांगले टाकलेत पण थोडासा या चेंडूला जास्ती अधिक उसळी होती. भावेश तोकर हा चेंडू हवेमध्ये स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे झेलची शक्यता आहे. ओ गुड कॅच कार्बन कमाल झेल पकडलाय. अक्षरी खूप चांगला झेल घेतला डीप मधनं आले या बेला. डीप स्क्वेअर लेग वरनं बघा डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये आले ते आणि खूप चांगला झेल घेतलाय. बॅटर बाद आई गाऊ देवी माझी माऊली आई गाऊ देवी माझी माऊली तू. मगाशी मी म्हणाल की एसटी रक्षकाने गोलंदाजाला जाऊन सांगणं फार गरजेचं आणि ते सांगितलं आणि काय 3 चेंडू टाकले जरी एक वाईड असेल काय हरकत नाही पण कमबॅक बघा खूप चांगलं केलंय. यंगस्टर आहे भावेशने. अशा प्रकारे एसटी रक्षण असतो ना त्यांनी सातत्याने वार्ता करणं प्रत्येक चेंडूवरती मोटिवेट करणे गोलंदाजाला फार गरजेचं असं तेच केलंय. नितेश आला. चला पुन्हा एकदा विनंती होती कालुंद्रे आणि पलसपे सांगायचं संघनायक अंतिम कॉल आहे आपल्याला. बावीस गोलंदाजी मार्कवर. ओ चांगला फटका ज्या वेळेला मिड ऑफ फॉरन चेंडू चाललाय लॉंग ऑफला. कृष्ण आहे तिथे एकच धाव मिळते. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. एक षटकार आला वाईड गेला पण त्यानंतर जबरदस्त गोलंदाजी 16 धावा जरी दिल्या असतील पण कृष्णा काही यंगस्टर आहे ना अशा गोलंदाजांना कधी कधी अनुभव नसतो मार पडतो पण कमबॅक खूप चांगलं केलंय. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता 5 षटकाचा खेळ संपलाय. 87 धावा धावफल करती लागल्या आहेत. 17.4च्या सरासरी बॅटर आपण मैदानात पाहू शकता या वेळेला बॅटिंग करतायत निखिल आणि आपण बघितले तर नितेश ही जोडी मैदान आपण पाहू शकता. चला पुन्हा एकदा विनंती आहे कालुंद्रे आणि पलसपे संघ बघा अंतिम षटक आहे. जो संघ नाही की ते उपस्थित नसेल आणि जो संघ नाही उपस्थित त्या संघाला मात्र टॉस विन दिला जाणार आहे आणि दोन्ही संघाचे संघनायक नसतील तर एक षटक कमी केलं जाणार. 4 षटकांची मॅच आहे. समोर उंच उंच टावर आहेत आणि विशाल म्हात्रेने सांगितले की काही झालं संध्याकाळी किती झाली तरी मॅच होणार. अंतिम षटक कोण घेऊन पाहिजे. कृष्ण आलाय. कृष्णाला मी आज प्रथमच गोलंदाजी करताना पाहिले. करत असतील कदाचित गोलंदाजी ते सराव करताना पण आज मात्र मॅच मध्ये गोलंदाजी करता 5 षटकांच्या मॅचेस जास्ती करून असतात आणि ते 6 षटकांच्या मॅचेस आहेत. अंतिम षटक 87 धावा धावफलकातील लागले आहेत. अंतिम षटक कृष्णा मात्र येतोय गोलंदाजी मार्क धानसरगाव एंड कडून. चला वेळ प्रचंड जातोय बघा थोडं सहकार्य करायचंय. चला बघा 31 मिनिटं झालेत बघा मॅच सुरू होऊन. कृष्णा गोलंदाजी मार्कवर. नितेशला हा चेंडू उंच गेलाय झेलची शक्यता आहे. ओ गुड कॅच. लॉंग ऑन वर क्षेत्ररक्षक खूप वेगाने आले कदाचित चेंडू त्यांना जास्त दिसला नसावा आणि खूप चांगला झेल गेला. कृष्णाला यश मिळालंय. बॅटर बाद. थँक्यू विजय. नवीन बॅटर तर कृष्णा पाटील येतोय. कृष्णा जरा लवकर या. कृष्णा आलाय आणि गोलंदाज कृष्णा अनुभवी खेळाडू आहेत. अनुभव आता पणाला लावायला लागणार आहे. 87 वरती अजून एक गडी वाजवला कारण विकेट आणि टॉसला महत्व नाही कंपल्सरी चेसिंग आहे. चला चला लवकर जरा लवकर. 4 षटकांच्या मग मॅचींना मजा येणार कारण वेळ जातो ना. कृष्णा मग आयोजन कमिटी काहीच करणार नाही त्याला. आता बऱ्याचशा स्पर्धा आम्ही कव्हर केल्या 2 ओव्हर 1 ओव्हरची फायनल मजा येत नाही ना मग खेळाडूंनी सहकार्य करणं फार गरजेचं आहे. आता बघा कालुंद्रे आणि पलसपे संघाला मला वाटतं 7वी अनाउन्समेंट आहे. एकही संघ नाही आले नाहीत. एकही संघ नाही आला नाही. मग कृष्णा आयोजन कमिटी काय करणार. कृष्णा तो कृष्णा हा चेंडू ऑन साईडला टर्न केलाय. चेंडू चालला वेगान लॉंग लेडर क्षेत्ररक्षक येतोय. एकच धाव मिळते. धावसंख्या धावफलकात 88 धावा आपण पाहू शकता. चांगलं कमबॅक बघायला मिळते कृष्णाच्या माध्यमातून. स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता या वेळेला निखिलला आपण पाहू शकता. निखिल आणि कृष्णा ही जोडी. कृष्णा राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतो. स्ट्रायकरला निखिल पाटील. हो उंच गेलाय चेंडू. टायमिंग झाला नाही या वेळेला पण क्षेत्ररक्षक आहे तिथे. राजेशने प्रयत्न केले पण चेंडू कदाचित त्यांना दिसला नसावा. चेंडू सीमारेषा पार. षटकार.
पेंदर संघाने धावा केल्या होत्या तलोजा मजकूर संघाविरुद्ध कृष्णा. फटका चांगला यावेळेला उडवलाय कव्हरच्या डोक्यावरना एक्स्ट्रा कव्हरला चेंडू वेगाने चाललाय सीमारच्या पार दणदणीत चौकार. बॅटिंग करतोय 98 धावा चेंडू बाकी आहेत. अजूनही आमचे गुडुलेखक आम्हाला सांगतात 2 म्हणजे शेकडा पार होतो का पाहायचंय. चला पलसपे आणि कालुंद्रे संघाचे संघनायक बाबूशा 8वी अलॉसमेंट. नाही एक षटक तुमचं आता कमी केलं जाईल बघा मॅनेजमेंट कमिटीच्या मध्ये. हा चांगला चेंडू होता यॉर्क लाईनचा चेंडू डॉट चेंडूची समाप्ती होते. शेवट आता इथून गोड होतो का पाहायचंय. किती धावांचं लक्ष राहतं पाहायचंय. शेकडा पार होतो की नाही की दानसेच्या स्पर्धेमध्ये नागाव संघाने 113 खिडकळे अगेन्स्ट बरेचसे रेकॉर्ड देखील आहेत. फटका चांगला यावेळेला डाऊन दी ग्राउंड क्षेत्ररक्षक आहे एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडू चाललाय सीमारच्या पार. धावसंख्या धाव फलकात 102 आणि 103 धावांचं लक्ष असणार यावेळेला. आपण तर जय भोले म्हात्रेपाडा संघासमोर 6 षटकांमध्ये 17 पूर्णांकच्या सरासरी जास्तपेक्षा जास्त धावा करायच्या तिथं चेस तर 103 धावा 6 षटकामध्ये पूर्ण करायच्यात म्हणजे आपण तर 17.66च्या सरासरी धावा कराव्या लागणार आहेत. नाही एकाही बॅटरनी दुहेरी अंकामध्ये आपण ते चेंडू खेळला नाही. पुन्हा एकदा विनंती करतोय कालुंद्रे आणि पलसपे संघाचे संघनायक 102 धावा झाल्या आहेत. पहिलं सत्र संपलंय. कानपोल संघाने खूप चांगली धावसंख्या उभारली आहे. पाहिजे इथून जय भोले आपण तर स्वर्गीय राम म्हात्रे प्रतिष्ठान जय म्हात्रेपाडा संघ हे आव्हान पार करतो की नाही जाणण्यासाठी जाऊया. दुसऱ्या तडके आमचे साथी समालोचक याच विभागाचा एक दमदार आवाज बाबूशा यांच्याकडे. धन्यवाद. तर बघा आमचे मित्र दर्या कोहली नावड्यावरून देखील सामना एन्जॉय करतात. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. प्रचंड प्रेम आहे नावडे गावातून आम्हाला प्रमोद असतील दर्या असतील आदी असतील प्रत्येक प्रचंड प्रेम मिळतं त्यांच्या माध्यमातून. त्यांचं देखील आपण हार्दिक हार्दिक स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून. खूप खूप धन्यवाद दर्या कोहली. बघा कालुंद्रे आणि पलसपे संघाचे संघनायक जो संघनायक इथे उपस्थित असेल त्या संघाला मात्र टॉस विन दिला जाणार आहे. आणि ही मॅच संपल्यानंतर जर दोन्ही संघ इथे उपस्थित झाले तर 1 षटक कमी केलं जाणार आहे. बघा एकच जर संघनायक असेल तर बॉलची पॅनल्टी लागेल. कृष्णा म्हात्रे मी तर म्हणेल सर्व खेळाडूंना तुम्ही एवढी मोठी स्पर्धा खेळता तर वेळेवर उपस्थित राहा. 6 षटकं तुम्हाला खेळायला मिळतील. आयोजकांना देखील वेळ मिळेल. कारण वेळ वाचवणं फार गरजेचं आहे. 103 धावांची गरज आहे. जय भोले आपण तर स्वर्गीय राम म्हात्रे प्रतिष्ठान म्हात्रेपाडा हे हा संघ इथून हे आव्हान पार करतो की नाही पुन्हा एकदा जाण्यासाठी जाऊया. ह्या विभागातील एक दमदार आवाज बाबूशा यांना. धन्यवाद. हेलो हेलो चला लगेच बैटर पार्ट यहाँ पर बात करेंगे. पहला इनिंग के लिए देखिए यहाँ पर लगभग देखिए 35 मिनट के आसपास यहाँ पर समय गया है. बात करेंगे तो समय थोड़ा सा गेंद काफ़ी दूर दूर गया जिसके कारण थोड़ा सा समय लगा. और धनंजय ने देखिए इस चीज़ को एडजस्ट किया है. बहुत बड़ा देखिए यहाँ पर टारगेट सेट किया गया है. रिकॉर्ड बनता है भाई रिकॉर्ड तोड़ता है. बालू पाटिल सर ने देखिए जिक्र किया कल यहाँ पर हिंदुस्तान टीम ने इतना बड़ा टोटल बनाया था जहाँ 350 से ज़्यादा रन लगा नहीं था कि उस टोटल को गवा देंगे. लेकिन इस क्रिकेट में दोस्तों रिकॉर्ड बनता है रिकॉर्ड तोड़ता है. रिकॉर्ड तोड़ने के लिए देखिए बात करेंगे साउथ अफ्रीका टीम पहचाने जाते हैं. अगर आईसीसी के इवेंट को अगर छोड़ दिया जाए तो
चलिए पर दोनों बल्लेबाज देखे यहाँ से आते हुए। चलिए आज का दिन का पर सेकंड मैच के लिए बड़ा टारगेट से यहाँ पर सेट किया गया है। चलिए इसके बाद जो मुकाबला खेला जाएगा दोनों टीम के कप्तान से जुड़ा रहना होगा यहाँ पर से, जहाँ पर देखिए जय बोले मात्रेपड़ा टीम है टॉस जीत के देखिए पहला गेंदबाजी चुने थे और अथर्व इलेवेंस कानपुली टीम है भालू पटेल सर देखिए बात करेंगे। डम्बोली की आवाज़ थी हमारे खास मित्र हैं और अथर्व इलेवेंस देखिए कानपुली टीम की बात करेंगे। अभी भी देखिए जिन्होंने चैंपियन बनकर आए हैं 2 तारीख देखिए बात करेंगे 2 दिसंबर अंपायर की तरफ से ग्रीन सिग्नल है। राजेश दादा काथारा आकाश दादा काथारा देखिए बात करेंगे जिनके जन्मदिन के ऊपर से ये टीम चैंपियन बना था, लेकिन आज है रनों की बारिश के लिए विकेट गिरा पर मंगेश दादा मात्रे देखिए इनकी तरफ से यहाँ पर हर विकेट के लिए जो 500 था मात्रेपड़ा टीम के लिए वो कैश प्राइज भी जमा हो चुका है और कुछ ऑनलाइन आपके लिए रहेगा यहाँ पर। और देखिए बड़ी टारगेट के पीछे जाओ तो फिर कठिन नहीं रहता है भाई। यहाँ पर राजेश मात्रे बड़ा विकेट इस वक्त गिरता हुआ और भालू पाटिल सर पहले ही मैंने बताया था ये ग्रामीण का दिल्ली धमाका MIDC तलोजा के सिर्फ इनके पास बल्लेबाजी नहीं गेंदबाजी है। भालू पाटिल सर देखिए बात करेंगे जितनी आप वाकिफ हो ना डम्बोली के क्रिकेट से उतनी हम MIDC तलोजा, क्योंकि जहाँ पर हम पले भले हैं और वाकिफ हैं, लेकिन मलंगगढ़ विभाग की देखिए ये भी टीम उतना अच्छी टीम है भाई, इन्फॉर्म टीम है और इस सीजन में देखिए 2 चैंपियन बने हैं। कल्याण चिचपड़ा में चैंपियन बने और सबसे पहले बदलापुर में चैंपियन बने। हमारी आंखों के सामने ये दोनों मर्तबा चैंपियन बने थे। और वहीं बात करेंगे कानपुली टीम भी हमारे आंखों के सामने चैंपियन बने थे। 2 चैंपियन टीम है तो फिर मैच ऐसा रहेगा। दोनों बल्लेबाज आ चुके हैं, माफी चाहेंगे तो थोड़ा दीजिए। देखें देव की तरफ पहुंच नहीं पाए लेकिन जरूर पहुंचने की कोशिश करेंगे। इस मैदान की देखिए बात करेंगे खासियत है यहाँ पर श्री चैतन्य सर क्रिकेट क्लब कोठारी देखिए बात करेंगे और पूरी देखिए युवा औरतें नजर पूरा टीम देखिए उनकी यहाँ पर उपस्थित जिम्मेदारी जवाब है और डिसिप्लिन देखिए भालू पाटिल सर बात करेंगे इस टूर्नामेंट में डिसिप्लिन बहुत बड़ा अच्छा रहता है। और दूर से खेला हुआ योगेश मात्रे देखे ये तो पहले ही मन बनाकर आए होंगे, सर में कफन बांध कर आए होंगे। एकाक चौका नहीं भाई, अब हर गेंद के ऊपर करना होगा वार। बम 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 बम्बई बम्बई हमको जम गई बम बम। ये मेरे टेटस काफी देखे हैं शायद देख के बम्बई की नजारा बाबूशाह की दिल की धड़कन थम गई। नहीं मुझे विशाल में ये पिक्चर बचपन में देखा था लेकिन वो यादें ताजा हो गई जो महाराष्ट्र में देखिए प्रेम मिला, लेकिन यहाँ देखे मैदान पर प्रेम प्रतीक आप देना पड़ रहा है। यहाँ पर योगेश मात्रे को यहाँ पर विकेट गिरा है। होता है जब बड़ी टारगेट के पीछे जाते हो ना कभी कभी मामला गड़बड़ हो जाता है। डीजी के पास फिर से एक बार मौका रहेगा शायद, मुझे लगता है बहुत जल्दी। जय बोले मात्रेपड़ा टीम ने उम्मीद छोड़ दिया, नहीं इतनी जल्दी नहीं छोड़ना चाहिए। आपको एक साझेदारी की जरूरत है, रोटी पर घी नाम के साथ जी हर गेंद पर बाउंड्री। ठीक तर कालुंद्री संघाचे संघनायक आणि पलसपी संघाचे संघनायक आपल्याला पुन्हा एकदा विनंती केली की टॉस साठी यायचंय, सामना सुरू झालाय खरं का। यानंतर जी मॅच होईल त्यातून जो जिंकेल तो लगेच विपक्षी संघाबरोबर विनर संघाबरोबर खेळ म्हणजे विनर विनरची मॅच होईल। उलट बाबूशा बालू पाटिल सर देखिए आज ये दोनों टीम यहाँ खेल रहे हैं और शाम के बाद रात में पनवेल प्रीमियर लीग में भी आपको देखेंगे। क्या बात है, नसीब अभी क्या रंग लाया है और कहाँ लाके। इसलिए कहा योगेश मात्रे को कि कोई बात नहीं, मुकाबला वाइड का जब हारो जीतो ये मायना नहीं रखता है। आपको यहाँ पर कानपुली के गेंदबाज को खेलना चाहिए। अगर आपको रात को उस टीम के साथ खेलना है फिर ये मैच छोड़ दीजिए, आप भलाई जीते या हारे, लेकिन ये माइंडसेट होना चाहिए कि इनकी गेंदबाज को हमें खेलना है यहाँ पे और वहाँ अच्छा मैच खेलना है, फाइट करना है, ये सोच होना चाहिए। और योगेश मात्रे राजेश मात्रे ने विकेट फेंक दिया। नहीं टॉप ऑर्डर को बल्लेबाज से एडजस्ट कर लेंगे, लेकिन यहां पर जो बल्लेबाज रन बनाएंगे ना वो फायदेमंद साबित होगा। बहुत जल्दी देखिए गेंद अंदर आता हुआ और बल्लेबाज भी देखिए बहुत जल्दी अंदर आते हुए। इस बल्लेबाज देखिए अक्षय मात्रे को लगातार प्रमोट किया जा रहा है बल्लेबाजी में, पिछले 2-4 टूर्नामेंट से देखते आ रहे हैं। लेफ्ट हैंड बल्लेबाज है, फायदेमंद साबित हो सकता है। नहीं ये सही जगह है, उनका पोजीशन है, 1-2 विकेट गिरता है तो थोड़ा आजमा लीजिए। आदेश मते देखिए बात करेंगे टेनिस क्रिकेट के जैक कली से और अक्सर यही कहता हूं मैं जहां पर संकट रहता है बड़ा वहां पर आदेश मते देखिए रहता है खड़ा। संकट मोचक खिलाड़ी है और पूरी टीम का बैलेंस भी बहुत बढ़िया है। चेतन पाटिल देखिए बात करेंगे कमाल के देखिए जब दबाव बनाए थे यहाँ पर पहला विकेट गिरा था उसके बाद उन्होंने आकर 2 छक्के लागे थे।
अक्सर भी देखिए खली भली मचा रहे हैं यहाँ पर। नहीं, पाने के लिए तो ज़्यादा कुछ नहीं है, खोने के लिए काफ़ी कुछ है, लेकिन यहाँ पर जितना आप रन बना लोगे, जितने उनके साथ अभ्यास ले लोगे, सही जो पीपीएल में आपका सामना होगा शाम को, तो उसका बेनिफिट फायदा मिल सकता है। चलते हैं डीजे के पास। पहला ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ है टीम का स्कोर 9 रन बनाए। बहुत बढ़िया देखिए यहाँ पर मात्रे पड़ा टीम है, 2 विकेट गवाए यहाँ पर, लेकिन कोई बात नहीं, होता रहता है। और थोड़ा सा गेंदबाजी की तरफ, बल्लेबाजी की तरफ नजर घुमाते हैं कानपुर टीम के। देखिए शुरुआत है रोहित पाटिल देखिए हिटमैन उस टीम के हैं, और उनके स्वाभाविक खेले 6 गेंद पर 23 रन, और उसके बाद जो आखिरी में आकर विकेट देखिए यहाँ पर सुधीर पाटिल भाई, यहाँ पर देखिए एक लेजेंड है उस टीम के, लेकिन क्या कमाल का क्या चलिया भाई। लेकिन जो उसके बाद है करण पाटिल और उनका साथ जो यहाँ पर निखिल पाटिल ने जो बल्लेबाजी की, वो मैच को बहुत दूर ले गया। मैं कहूँगा वहाँ थोड़ा सा कहीं ना कहीं खराब क्रिकेट ही है अजय बोले मात्रेपड़ा टीम ने दिखाया। ठीक है, शुरुआत के बल्लेबाजों ने रन बनाया था, आखिरी में कुछ रन बचा सकते थे, वहाँ अपने रन लुटाने के साथ साथ मानो कि अपने मैच को एक तरफ से गवा दिए। अभी भी मैच हारे नहीं है। बाहर छक्का देखिए एक इनिंग में आया है, वही बात बताया। और बाहर छक्का में देखिए जो आखिरी के जो 2 बल्लेबाजों ने, उन्होंने 5 छक्के लगाए आखिरी में आकर, करण पाटिल और निखिल पाटिल ने। देखिए बैटर वो अच्छे हैं, लेकिन जब आपने दबाव डाला था यहाँ पर ऊपर के बल्लेबाज को गिरा दिए थे, फिर नीचे थोड़ा सा इन्हें रोक सकते थे। लेकिन एक बार कहते ना, शुरुआत अगर अच्छी हो जाए तो फिर अंजाम भी। चले कालुंद्री टीम के कप्तान आते ही देखिए टॉस जीत गए, वो भी हैरान हो गए भाई ऐसा कैसे हो गया। नियम है भाई, जो कप्तान पहले आएगा टॉस उसे दिया जाएगा। अगर पलिस्फे टीम के कप्तान मैच कंप्लीट तक नहीं आते हैं तो फिर बॉल की पेनल्टी का सामना करना पड़ेगा। प्रीतम पाटिल देखिए बहुत इंप्रेस किए हैं पिछले कुछ टूर्नामेंट से, लेकिन इस वक्त देखिए कैच उनके हाथों से दूर था, और उन्होंने भी अच्छा बल्लेबाजी किए थे, आते ही छक्के लगाए थे। यही बात कर रहा था अल्पेश भी, जितना रन बना लेंगे ना यहाँ पर मात्रेपड़ा टीम, जितना अच्छा खेल कर जाएंगे ना, फायदा यही रहेगा। देखिए सीजन का पहली टूर्नामेंट में जीत चुके हैं कानपुर टीम, हावी है उनके ऊपर, लेकिन क्रिकेट में होता रहता है दोस्तों, यही तो क्रिकेट का दस्तूर है। 2-3 मैच आप जीतते हो तो 2 देखिए पहला तैयार गेंदबाज है, बहुत बढ़िया देखिए करण पाटिल है व्हाइट के जब देखिए आने वाले समय के एक अच्छे ऑलराउंडर बनते जा रहे हैं। करण पाटिल देखिए बड़ा इंप्रेस किया ये चेहरा ने, 9 गेंद पर 24 बनाए भाई, 3 छक्के उन्होंने ही लगाए थे, और फील्डिंग भी देखिए क्या कमाल का रहता है। क्या क्या चलिए थे भाई, आमदर ट्रॉफी नवाली के मैदान के ऊपर बहुत बढ़िया देखिए अभी आए हैं कुछ, देखिए अभी भी कानपुली के समर्थक है। सागर दादा पाटिल लीजिए, प्रणाल दादा पाटिल लीजिए, सुजीत दादा पाटिल लीजिए, धनमती साहब लीजिए, विलास दादा पाटिल लीजिए, बहुत देखिए आते रहते हैं। टोटल की बात करेंगे, टोटल 15 रन बनाए। थर्ड अंपायर थ्रो गेंदबाजी के लिए। चलिए नजर हमारा नहीं थी, थोड़ा नजर से माफी चाहेंगे। हाइट की देखिए पर नो चेक करना चाहते हैं। बैटिंग टीम ने टीआरएस रखे, बहुत अच्छी है। अंपायर उधर बता रहे हैं, अंपायर कॉल है भाई, जबरदस्ती कानपुली टीम। अभी क्या चाहिए आपको, इतना रन आपने बनाई ना भाई। चलिए नो बॉल कॉल है, जगह अंपायर कॉल जो था यहाँ पर स्नो बॉल कॉल है। चलिए यहाँ पर नो बॉल कॉल था, यहाँ पर गेंदबाजी में आते हुए करण पाटिल है। मिडाउन पर देखिए चेतन पाटिल है भाई, और इसी बंदे के ऊपर देखिए बात करेंगे स्वर्गीय राम मात्रे प्रतिष्ठान है। किरण दादा मात्रे देखिए डगआउट पर हैं, केतन दादा मात्रे मात्रेपड़ा टीम है, उनकी हैट्रिक के लिए देखिए कैश प्राइज रखते हैं, और उन्होंने
निवाली के देखिए एमएलए ट्रॉफी में भी हासिल किए थे। ओ हो ये चले अक्षय, ये अच्छा एक संकेत है। तैयार रही है भाई, यहाँ पर मात्रेपड़ा टीम तैयारी कर रही है शाम की। अभी वो मैच बड़ा दिलचस्प रहेगा। कहते हैं ना, जब सुबह आप किसी टीम से मैच हार कर जाते हो और जख्म पर शाम को अगर मरहम लगाते हो ना, फिर वो दोगुना झटका लगता है सामने वाली टीम को। वो जख्मी सिर, कहते हैं ना, घायल सिर की सांसें उसकी दाढ़ से भी ज्यादा भयानक होती है। और रोहित पाटिल भी पीपीएल में खेले हैं, अभ्यास लिए हैं उन्होंने। आदेश मते, रोहित पाटिल, चेतन पाटिल, फायदा उन्हें भी मिलेगा आज ग्रामीण में। कठिन रहेगा थोड़ा सा जय भले मात्रेपड़ा टीम के लिए, लेकिन नामुमकिन नहीं, क्योंकि योगेश मात्रे का जो पहला ओवर था ना, वो ओवर पे देखिए रन आ गया, फिर 21 रन। वहां से कोई बल्लेबाजों ने मुड़कर नहीं देखा। राजेश मात्रे को 2 ओवर में पहले 50 रन आ गया। आपने लगभग देखिए रेड की हड्डी तोड़ दी वो 2 ओवर में। और सबसे देखिए उनके टॉप खिलाड़ी, टॉप ऑर्डर के गेंदबाज भी हैं और बल्लेबाज भी हैं, और वही सस्ते में भी आउट हुए और रन भी लुटाए। कोई बात नहीं, होता रहता है, क्रिकेट में उलझने आती रहती हैं, लेकिन सुलझाना बड़ी जरूरी है। 2 ओवर कंप्लीट है, टीम का स्कोर यहाँ पर 22 रन है। चलते हैं थोड़ा डीजी के पास और फील्ड खुला रखिए। कानपुर टीम मैच को जितना आगे बढ़ाइए। देखिए 22 रन बचना ये हसीना। अगर आज के वक्त में किसी सिंगर को कहा जाए तो ये गाना वापस आप बनाए रीमिक्स करके। चलिए कानपुर टीम समय ज्यादा मत लीजिए अब, क्योंकि आपने समय पे अच्छा खेल दिखाए हैं। अब ओवर कंप्लीट करिए भाई। ठीक है, बात करेंगे 6 ओवर का मैच है, जिसके कारण देखिए कहीं बाधा ना पहुंचे इस टूर्नामेंट में। और हर टीम को ध्यान रखना होगा, आप जितना देर लगाओगे आपको कंपलसरी जो टूर्नामेंट का नियम है ना, 6 ओवर 5 ओवर, चाहे शाम का कितना भी अंधेरा हो आपको खेलना होगा। इसलिए समय पर आइए, समय पर टॉस उड़ाइए, समय पर मैच पकड़िए। और यहाँ पर कैच पकड़ा है, अल्पेश का विकेट मच्छिंद्र मात्रे देखिए। लेकिन मात्रेपड़ा टीम ने एक अच्छा डिसिप्लिन दिखाया। देखिए उनका जिससे बल्लेबाज आउट हो रहे हैं और इन बैटर तुरंत अंदर आ रहे हैं। और ये होना चाहिए, क्योंकि फील्डिंग वाली टीम के लिए टाइमिंग सेट किया जाता है, लेकिन बैटिंग वाली टीम इसका अच्छा देखिए भरपाई कर रहे हैं। क्या चलिया गया मंगेश दादा मात्रे, देखिए थोड़ा सा नाखुश रहेंगे, क्योंकि कैश प्राइज यहाँ पर गेंदबाजों के लिए बहुत अच्छा विकेट कीपर देखिए कोठारी के लिए, लेकिन बड़ा दिल दिखाई दे सुबह के समय। और जैसे मैच खत्म होगा, जो विकेट यहाँ पर चटकाए हैं, तो चलिए वहां पर बात करेंगे। नाम उसमें आएगा, देखिए योगेश मात्रे ने एक विकेट चटकाए हैं। सेकंड स्पेल में योगेश मात्रे ने फिर से एक विकेट लिए थे, यानी योगेश मात्रे के नाम 2 विकेट है। तैयार रहने, जैसा मैच खत्म होगा आपको आना होगा वीआईपी डैश में, जहां पर टॉस बॉक्स से रहे वहीं पर प्राइज डिस्ट्रीब्यूशन आपको दिया जाएगा। सौरभ मात्रे आपको भी तैयार रहना होगा, और भावेश मात्रे, अरे कृष्णा मात्रे, एक लौते राजेश मात्रे को छोड़ दिया। राजेश मात्रे के नाम भी एक विकेट है भाई। चलिए यहाँ पर 5 गेंदबाजों ने देखिए एक विकेट लिए हैं, लेकिन सिर्फ योगेश मात्रे ने 2 विकेट से। अब मुकाबले में देखिए उतना ये जान नहीं है, लेकिन सही बात बता रहे थे कि जितना जल्दी हो सके मैच को देखिए स्पीड अप करना होगा। प्लेस पे टीम के कप्तान आपको उपस्थित दिखाना होगा। क्योंकि कंपलसरी देखिए टूर्नामेंट का नियम है। पुलिस पे टीम ने देखिए थोड़ा सा आने में देर दिखाई, जिसके कारण से यहाँ पर कालुंद्रे टीम को टॉस दिया गया है। चलिए अच्छे देखिए स्टाइलिश खिलाड़ी रॉस टेलर रायगढ़ टेनिस क्रिकेट के प्रवीण दादा घरत आइए वीआईपी डैश में, और
परे ज़्यादा शिकले कर रहे हैं। दो ऐसा चेहरे हैं जो अभी भी देखिए युवा खिलाड़ी को लेकर, युवा चेहरे को लेकर आकर ज़्यादा गिरी। आइए वीआईपी देश में वेलकम, स्वागत है। राजू दादा टांगे आए होंगे तो पलेश पे देखिए बात करेंगे। शायद कप्तान ने आने में देर लगा है। टॉस है कालुंद्रे के पक्ष में गया है। अगर दोनों टीम के देखिए कोई अतिथि मानने पर भी आए होंगे, पैकर ओनर, उनसे भी गुजारिश करना चाहेंगे। अब देखिए बात करेंगे यहाँ पर समीकरण बहुत बड़ा बदल चुका है। 18 गेंद अभी बचा है और अब देखिए 17 गेंद रह गया, 79 की जरूरत है। चलिए थोड़ा खानपुर टीम आपको थोड़ा जल्दबाजी दिखाना होगा। और जैसे मैच मुकाबला कोई भी जीते, देखिए सेकेंड राउंड का मुकाबला भी तुरंत खेला जाएगा अगली मैच के बाद, तो कप्तान और टीम को रुकना होगा। हाँ, अक्सर देखिए ये अच्छा काम करते जा रहे हैं, बहुत अच्छे अभ्यास लेकर जा रहे हैं और ये अच्छा मैसेज है मेरे हिसाब से जय बोले माथुरपड़ा के दृष्टिकोण से। देखिए मैच हार रहे हो जीत रहे हो ये मायना नहीं रखता है, जो आपका चेहरा कुछ उभर कर आ रहा है। जो हमने करण पाटिल को देखा भाई, तो वहीं देखिए अक्सर चेक तर चेतन अशोक म्हात्रे यांच्या माध्यमातून देखील मंडळाला 1111 रुपयाचं सहकार्य झाले, त्यांचं देखील आपण हार्दिक हार्दिक स्वागत करूया। ओ टू कॉम्बॉक्स बाबूशा। चलिए शांताराम यादव देखिए बात करेंगे। मुकाबला देखिए एक तरफ से देखिए बड़ा टारगेट जब हो जाता है ना, ये अब बड़ा जब टोटल बनता है तो यही फिर नतीजा रिजल्ट रहता है। सामने वाली टीम के लिए थोड़ा सा कठिन बनता हुआ चेतन पाटिल लेके तैयार है। किरण म्हात्रे देखिए बड़ा हिट खेले थे भाई नेवाली पे भी, यहाँ पे भी देखिए। और अब चेतन पाटिल के खिलाफ खेल रहे हो, बड़े हिट है जिनके खिलाफ अक्सर जब किसी ऑपोजिट टीम के सामने रहते हैं चेतन पाटिल, उनके ऊपर देखिए किरण म्हात्रे, चेतन म्हात्रे दोनों बंधु देखिए अपने पिताश्री स्वर्गीय राम प्रतिष्ठान देखिए इस नाम से कैश प्राइज रखते हैं और कैश प्राइज भी चेतन पाटिल ने जीते हैं काफी मर्तबा और उनके खिलाफ देखिए बड़ी वार कर रहे हैं। नहीं, ये अच्छा मैसेज है कि इन बल्ले पर आ रहे हैं। मुझे लगता है जो ये मैच में जो कुछ अभी गवाए हैं ना मात्रेपड़ा टीम है, सब कुछ वो चाहेंगे आज पनमिल प्रीमियर लीग में इनसे बदला चुकाया जाए। लेकिन कानपुर टीम देखिए पहले ही मैंने बता चुका हूँ, आज नहीं पिछले 2 साल से बताता आ रहा हूँ, एमआरडीसी तलोजा की दिल्ली धमाका ये टीम है भाई, और आपने इनकी धमाका देखी होगी। और किरण म्हात्रे बता रहे हैं भाई हम भी मलंगगढ़ से किधर कम है भाई, हम भी रायगढ़ में खेलते हैं, बदलापुर में खेलते हैं, हमने भी 2 चैंपियन बने हैं। लेकिन आज थोड़ा सा हमारा दिन वक्त सुबह बुरा था, लेकिन रक्त बुरा नहीं है और वक्त आने पे हम भी अपना प्रदर्शन परफॉर्मेंस दिखाएंगे भाई। चलिए 4 ओवर कंप्लीट हुआ है, टीम का स्कोर 42 रन बनाए। देखिए यहाँ पर अगर 70 रनों के आसपास भी होता ना मैच में मजा रहता था। 15 आज 12 गेंद 30, 12 गेंद 35 हो सकता था, लेकिन अब देखिए बहुत दूर रखे हैं। 12 गेंद और 67 की जरूरत है। डीजे टीम के कप्तान कालुंडे टीम के कप्तान जुड़े तुरंत से और नजर से। चलिए यहाँ पर कालुंदे टीम टॉस तो हुई नहीं क्योंकि उनके कप्तान आए थे यहाँ पर, लेकिन फिर भी एक बार कप्तान से और पलेसपा टीम के कप्तान तुरंत जुड़े यहाँ पर। और जो आगे का यहाँ पर जो कुछ रहेगा यहाँ पर नियम रूल उसके साथ हम मैच में चलेंगे आगे। चला पलेस पे संघाचे करना था लगेच संपर्क साधा। 12 में 61 और बैकफुट से देखिए स्क्वायर कट कवर के ऊपर से खेला यहाँ पर, कोई बात नहीं। जब हिंदुस्तान इतना बड़ा टोटल बनाकर अफ्रीका से हार जाती है घर की सरजमी के ऊपर, तो फिर मात्रेपड़ा टीम जानते हैं कि क्रिकेट है भाई, होता रहता है, होता है कभी सर्दी तो कभी गर्मी, ये तो कुदरत का नजारा है। प्यासे वो भी रह जाते हैं कभी कभी जो समंदर के किनारे हैं। चलिए पलेस पर टीम के कप्तान आपको तुरंत छोड़ना होगा यहाँ पर टॉस बॉक्स पर। विशाल दादा आपके टूर्नामेंट के लिए खास करके इस वक्त देखिए बेंगलोर से मैक्स सर, मचेंद्र पाटिल सर माय फेवरेट कमेंटेटर, कल भी मैंने उन्हें कमेंट दिया था। महाराष्ट्र के बुलंद आवाज प्रसाद परब सर, मचेंद्र पाटिल सर नोबल माफी चाहेंगे। जब जब मेरी मूड घूमता है चेहरा कुछ ना कुछ होता है मैदान के अंदर। ओके कोई बात नहीं। कैलाश दादा पहुंचे देखिए मुस्कुराते हुए, निश्चित रूप से हम जिक्र करेंगे यहाँ पर। कैलाश दादा भी देखिए जानते हैं
अभी भी देखिए 40+ में रंग जमा रहे हैं भाई, ओपन के 40+ लीजिए। और ग्रामीण में भी देखिए समय मौका मिलने पर भी टीम उतार दें, बेटे के साथ उतरते हैं, कहीं लेजेंड खिलाड़ियों के साथ उतरते हैं। श्री गणेश सर क्रिकेट धन सर देखिए बात करेंगे 40+ भी देखते हैं और रेगुलर भी देखते हैं। और सचिन कडू सर भी देखिए इस सीजन में देखिए उन्होंने भी ट्रॉफी खिताब भाई इस सर्वे में वो नाइस कैच है, लेकिन बाउंड्री लाइन के बाहर गए, छक्का आया। रोहित पाटिल देखिए बात करेंगे हिटमैन है, और उनकी देखिए बात करेंगे बंधु गेंदबाजी कर रहे हैं। रोहन पाटिल लेके गेंदबाजी करते हुए उनके बंधु राज है। रोहन पाटिल लेके बहुत बड़ा कमाल की गेंदबाजी करते हुए, और मच्छिंद्र मात्रे देखिए कुछ भाइयों की जोड़ी देखिए दोनों टीम में समाये हुए हैं। रोहन पाटिल भी देखिए इस साल इस सीजन देखिए इनकी भी तैयारी चल रही है सेकेंड इनिंग के लिए, जो जिंदगी के रहते हैं ना लाइफ पार्टनर। और उनके फादर पिताश्री से मेरा बातचीत हुआ जब नेवाली में टूर्नामेंट में जुड़ा रोहित है। हिटमैन देखिए बात करेंगे, अब रोहन पाटिल की थोड़ी सी अब चल रही है भाई जवाबदारी जिम्मेदारी घर की अब बढ़ेगी उनका। बड़े ऊंचे कद के गेंदबाज जिसका फायदा मिलता है, और इसलिए सुधीर पाटिल जो ऊपर आते थे गेंदबाजी के लिए, इन्हें अब थोड़ा सा रिलैक्स मोड़ दिया। लेकिन अभी भी देखिए सबसे कठिन ओवर दिया जाता है डेड ओवर, 2 गेंद बचाए, 2 गेंद। बहुत बढ़िया कैलाश पोजीशन नजर आपकी तरफ होना चाहिए, कुछ भी हो जाए नहीं मैच थोड़ा सा देखिए इस बार एक तरफा चल रहा था। और मच्छिंद्र मात्रे देखिए ये छक्का तो आया है, लेकिन बात ऐसा हो गया कैलाश पुरजी सर कि बातें करोड़े की काम पकोड़े की, ये छक्का मानो के पकोड़े के जैसा, लेकिन कोई बात नहीं। मैं यही बात बताया, जितना आप चौके छक्के लगाओगे ना बेनिफिट फायदा, पूरा सीजन बचाएं, पूरा क्रिकेट बचाएं। और आज शाम को आपको कानपुली के खिलाफ खेलना है भाई पीपीएल में। बहुत बढ़िया, इससे क्या अच्छा मूवमेंट हो सकता है। चलिए इसके बाद आखिरी ओवर और कैच यहाँ पर लिया गया है सुधीर पाटिल, शायद मुझे लगता है अंतिम ओवर आएंगे गेंदबाजी में, या कुछ देखते हैं बदलाव क्या जाएगा। चलिए बैटर थोड़ा तुरंत भाग कर आइए बैटर से। चलिए यही बात कर रहे थे यहाँ पर कृष्णा मात्रे सर, देखिए क्या जो कमेंटेटर देखिए बात करेंगे मच्छिंद्र पाटिल सर, मैक्सर हिंदी मराठी और उसके साथ अंग्रेजी में देखिए तीनों भाषाओं में कमेंट्री करने वाले कमेंटेटर देखिए बैंगलोर से इस वक्त सुबह गुड मॉर्निंग हमें भेजे। और विशाल दादा मात्रे पूरी देखिए यहाँ पर खुटारी टीम के लिए शुभकामना भेजे कि माफी चाहूँगा फाइनल जुड़ने वाले थे, लेकिन बड़ा दौरा 21 दिन का दौरा है, 21 तारीख वहाँ पर फाइनल है बेंगलोर पर। कल क्या कमेंट्री कर रहे थे भाई, और ज़्यादातर देखिए जो डीडी स्पोर्ट है ना टीवी पर जो चैनल है ना वहाँ पर बहुत सारे लोग देखते हैं, यूट्यूब पर भी वो मैच देखा जा रहे हैं। और मच्छिंद्र पाटिल सर, प्रसाद परब सर देखिए डोंबोले के 2 बाज क्या कॉम्बो जोड़ी थी भाई। और बेस्ट ऑफ मच्छिंद्र सर और काफ़ी आगे जड़े और आप आईपीएल तक पहुंचे, हमारी भी शुभकामना आपको है, आपकी आवाज़ आईपीएल अंतर्राष्ट्रीय तक पहुंचे, उसी दर्जा की देखिए कमेंट्री हमने कल सुना। मच्छिंद्र पाटिल सर शुभकामना आपको भी निश्चित रूप से आगे की हर टूर्नामेंट के लिए, आगे की आपके दौरा के लिए। लेकिन देखिए कितनी अच्छी संबंध है उन्होंने खुटारी को देखिए यहाँ पर, जाने इस टूर्नामेंट को मैं मिस किया, लेकिन फिर भी देखिए इस टूर्नामेंट के लिए उन्होंने प्यारा से एक शुभकामना भेजे हैं। कोई बात होता रहता है, गर्व की बात है, प्राउड फुल हो रहा है निश्चित रूप से। बालू पाटिल सर आज अपने देखिए आगरी समाज से कोई बंदा जाग रहा है, आज महाराष्ट्र से, बिहार से, हर राज्य से देखिए टीम बैंगलोर में जुड़े हैं। और 21 दिन जो टूर्नामेंट खेला जा रहा है वहां पर देखिए उनकी आवाज गुजर रही है। और यहाँ पर देखिए 6 रन आता हुआ। चलिए अब देखिए 5 गेंद 37 की जरूरत है। यही बात बताया था, अगर 70-80 भी होता ना मामला बन सकता था। व्हाइट कैच आप अब दोनों भाइयों की जोड़ी देखिए, किरण मात्रे केतन मात्रे, बहुत अच्छा देखिए भाई भाई की जोड़ी यहाँ पर इस मैच में देखने को मिलता हुआ। कृष्णा पाटिल देखिए एकदम मेरे देखिए बात करेंगे, जब मैंने 2005 में कदम रखा था महाराष्ट्र में, सुधीर पाटिल कृष्णा पाटिल बीबीएफ कंपनी देखिए वहाँ से हमारी मुलाकात दोस्ती हुई थी। तभी मैंने 2013 में व्हाइट कैच आप देखिए 2013 में मैंने कमेंट्री में कदम रखा। लेकिन कृष्णा सर देखिए सबसे पहले हमारी वहाँ पहचान दोस्ती मुलाकात थी। लेकिन उसके बाद देखिए टेनिस क्रिकेट में आते ही बहुत अच्छी देखिए बात करेंगे अनिल दादा ढोपरी और MRDC तलोजा देखिए, देवीजा पाड़ा ओम मानता हूँ निश्चित रूप से। और उसके बाद देखिए भरपूर प्रेम है ठाणे होंडे डोंबोली रायगढ़ से।
मास्टर भरपूर लोकांना भरपूर प्रेम दिले आज बाबूसा झीरो पासून हीरो लेकिन यहाँ पर देखिए बात करेंगे हीरो बनेंगे कि इस मैच के कौन वो तो जिक्र होगा लेकिन उससे पहले देखिए मैच में पूरी तरह से मुट्ठी में पकड़ बनाए क्योंकि कानपुर टीम की बात करेंगे ना बहुत अच्छी बल्लेबाजी देखिए रोहित पाटिल ने शुरुआत बहुत बढ़िया दिए थे लेकिन उसके बाद निखिल पाटिल का देखिए बात करेंगे 22 रनों का दबदबा इनिंग भी बड़ा अच्छा था करण पाटिल भी देखिए इंप्रेस किए थे 3 छक्के से केतन देखिए भाई आज मौका मिला है गुस्सा उगा लेंगे भाई आयु पे डाले थे कि इनको और मुझे लगता है मात्रेपड़ा टीम को थोड़ा सा भी कहीं ना कहीं जल्दबाजी था कोई भी टीम के लिए कहूँगा थोड़ा समय पर पहुंचिए कैसा होता है जल्दबाजी में मैदान में उतरना थोड़ा बैलेंस कहीं ना कहीं बिगड़ता है कानपुर टीम देखिए 15-20 मिनट पहले पहुंचे मैदान में देखिए प्रैक्टिस अभ्यास भी उन्होंने लिया फील्डिंग बोला है क्या उसने चलिए कैलेंडर टीम आपका जो डिसीजन है आपको मैदान पर तुरंत उतरना होगा चलिए यहाँ पर जो टीम नहीं उतरती तो फिर पेनल्टी का सामना करना पड़ेगा और मैच देखिए यहाँ पर कंप्लीट है चलिए कैलेंडर टीम आपका जो डिसीजन है वो डिसीजन के ऊपर आपको तुरंत उतरना होगा चलिए चलेंगे यहाँ पर देखिए 5 गेंदबाज मात्रेपड़ा टीम के आपको आना होगा अगर एक भी आए तो चलेगा भाई एक कोई गेंदबाज भी आइए क्योंकि 5 गेंदबाज को तो यहाँ पर कैश प्राइज आया है